नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, सध्या तुरीचे बाजारभाव चांगलेच चर्चेत आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की सध्या मिळत असलेला 8,000 रुपयांचा भाव घेऊन मोकळं व्हावं की 9,000 रुपये प्रति क्विंटल दराची वाट बघावी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुरीच्या दराचे सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण आयातीचा विचार करूया। अनेक अफवा आहेत की बाहेरच्या देशातून तूर आयात झाल्यामुळे भाव पडतील, पण सध्याच्या परिस्थितीनुसार आयातीचा तुरीच्या भावावर फार मोठा परिणाम होणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे मागच्या वर्षीचा तुरीचा साठा खूपच कमी आहे। यामुळे यावर्षी तुरीच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसात तूर थोडी दबावात होती, पण आता ती 7,400 पासून 7,700 रुपयांपर्यंत खेळायला लागलेली आहे। लवकरच खुल्या मार्केटमध्ये तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटलचा दर सहज पाहायला मिळेल। पण आता प्रश्न उरतो तो 9,000चा। तज्ञांच्या मते तुरीचे दर 8,500 रुपयांपर्यंत जाण्यासाठी मार्चचा शेवट किंवा एप्रिलचा दुसरा तिसरा आठवडा उजाडू शकतो, पण या काळात काहीही होऊ शकतं। याचं कारण असं की पूर्वी आपण फक्त 1-2 देशातून तूर आयात करायचो, पण आता आपण 10 देशांमधून तूर आयात करायला लागलो आहोत। विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जो तुरीचा वापर प्रोटीनचा मुख्य स्रोत म्हणून करतो। इतर देशात पिकणारी तूर ही आपल्या भारतीय व्यापाऱ्यांनीच तिकडे जमिनी भाड्याने घेऊन पिकवलेली असते आणि ती आपल्या तुरीच्या तुलनेत काहीशी निकृष्ट असते। तरीही आपला 10 ते 12 लाख टनांचा तुटवडा भरून काढण्यासाठी आपल्याला ती आयात करावीच लागते। सध्या मार्केटची परिस्थिती अशी आहे की अनेक लोक 7,500 रुपयांच्या आसपास तूर खरेदी करून तिचा साठा करत आहेत, जेणेकरून ती नाफेडला 8,000 रुपये हमीभावाने विकता येईल। सरकारची हमीभाव खरेदी आता सुरू होत आहे, त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना असा सल्ला आहे की जर तुम्हाला हमीभावाप्रमाणे 8,000 रुपये दर मिळत असेल तर ती एक चांगली आणि पुरेशी किंमत आहे। जास्त हाव धरून 9,000ची वाट बघत बसण्यापेक्षा 8,000चा हमीभाव घेऊन मोकळं झालेलं कधीही परवडतं, कारण 8,500 दर होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत बाजारात काय बदल होतील हे सांगता येत नाही। ज्यांना खूप जास्त वेळ वाट पाहणे शक्य आहे त्यांनी वाट बघायला हरकत नाही, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 8,000चा दर नफ्याचा आहे। तुम्ही तुमची तूर आता विकणार आहात की अजून थांबणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।